पुण्यात होणाऱ्या छात्रों की गूंज कार्यक्रमावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे। या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सीओईपी कॉलेजमधील विद्यार्थिनींना धमकावल्याचे आणि विद्यार्थ्यांवर दबाव आणल्याचे परस्पर विरोधी आरोप काँग्रेस आणि एबीव्हीपी कडून करण्यात आले आहेत। काँग्रेसच्या नेत्यांकडून आरोप करण्यात आला आहे की सीओईपीच्या मुलींच्या वसतिगृहात मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते गेले आणि विद्यार्थिनींवर राहुल गांधींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी दबाव आणला। मात्र या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही। दुसरीकडे एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना या प्रकारची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन संबंधितांना तिथून हटवल्याचा दावा केला जात आहे। या प्रकरणावरून काँग्रेस आणि एबीव्हीपी मध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। दरम्यान काँग्रेसकडून असा आरोप करण्यात आला आहे की एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थिनींना धमकावलं आणि त्यांच्यावर दडपशाही केली। काही विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की विद्यार्थ्यांवरील कथित दडपशाही सहन केली जाणार नाही। जर एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे। भाजप राहुल गांधींना घाबरला असून त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांना विरोध केला जात असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे। राहुल गांधी हे युवकांचे प्रेरणास्थान बनले आहेत आणि त्यांच्या कार्यक्रमाला तरुणांचा प्रतिसाद मिळत असल्यामुळे भाजपमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असा आरोपही पटोले यांनी केला। तसेच महाराष्ट्रात भाजपची सत्ता जाणार असून भाजप आता शेवटचे हातपाय हलवत आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला अनेक अटी लावण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले। दुसरीकडे भाजपकडून राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी पैसे देऊन तरुणांना आणले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। हा आरोप काँग्रेसने फेटाळून लावला असून तरुण स्वतःच्या इच्छेने कार्यक्रमाला येत आहेत की त्यांना पैसे देऊन आणलं जात आहे हे आज स्पष्ट होईल, असं पटोले यांनी म्हटलं आहे। या संपूर्ण वादामुळे पुण्यातील छात्रों की गूंज कार्यक्रमाआधीच राजकीय वातावरण आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षा आणि त्यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार या दोन्ही मुद्द्यावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत। एकीकडे काँग्रेसकडून एबीव्हीपीवर दडपशाहीचे आरोप तर दुसरीकडे एबीव्हीपी कडून काँग्रेसवर विद्यार्थ्यांवर दबाव आणल्याचे आरोप। त्यामुळे या प्रकरणात नेमकं सत्य काय हे अधिकृत चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे।